माझी चूक झाली, मला माफ करा। मला माझ्या सगळ्या चुका मान्य आहेत। मी परत असं कधी कधी नाही वागणार, कधी नाही। पाया पडते मी तुमच्या, मला माफ करा। उठा बशा काढते मी। आनंदी, मी खरंच असं परत कधी कधी करणार नाही। मला आताही करायचं नव्हतं। जे काही केले ते वाईट केले। मी आताही हे सगळं नव्हते करणार, पण आदिराच्या आईने मला फशी पाडलं। त्यांनीच मला। बस कर ए बाई, बस कर। नेहमी कारस्थान करतेस आणि स्वतःच्या अंगावर आलं की दुसऱ्यावर ढकलून मोकळे होतेस। आई, आजवर तू इतकं फसवलंयस आम्हाला। असा कसा विश्वास ठेवू आम्ही तुझ्यावर? नंदू, तू हिच्या बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नकोस। अगं, ही बाई खोटारडी आहे आणि खोटारडीच राहणार। सोडून दे हिला हिच्या कर्माची फळं भोगायला। दे सोडून। आनंदी, थांब ना। तू तरी मला सोडून जाऊ नकोस ना। मी तुला खरंच सांगते ग, मी पुन्हा असं नाही वागणार। माझी चूक झाली। तू मला लग्नात ते मागण्यांचं सगळं प्रकरण झालं तेव्हा तू मला काहीच नाही बोललीस ना। पण मी तुला खरं खरं सांगते, ती सगळी कल्पना होती ना, ती सगळी मल्लिका ताईंची होती। त्यांनीच मला त्यांच्या सोनारा करवी ना त्या बांगड्या गहाण ठेवून पैसे देवले। हो, हे सगळं त्यांनीच केलं। त्या मला वरचेवर पैसे देत होत्या, नेहमी द्यायच्या त्या मला पैसे। त्या म्हणायच्या की त्यांना माहिती आहे त्यांची मुलगी कशी आहे। त्या म्हणायच्या की त्यांची मुलगी सून बनण्याची लायकीची नाहीये। मी खरं बोलते, मी देवा शपथ, मी रोहनची शपथ घेऊन सांगते, मी खरंच बोलतीये। त्या ना आदिराबद्दल खूप काय बोलायच्या। ज्या वेळेला ते माझ्याबरोबर बोलायच्या ना, त्यावेळेला म्हणायच्या की आदिरा खूप उद्धट आहे, ती खूप पैसे उधळते, ती खूप लाडाने वाढलेली आहे, खूप लाडावलेली आहे। खूप काय बोलायच्या त्या मला। आणि त्यांनीच मग मला पैसे दिले होते आणि त्या मला म्हणाल्या होत्या की रोहन हा आपला लाखात एक आहे। रोहनचं आणि आदिराचं जमूच शकत नाही, कारण आदिरा नालायक आहे।